नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025-26च्या पोलीस भरती दरम्यान जे काही विद्यार्थ्यांचे काही डाऊट आहेत कोणते फिजिकलचे, सगळ्यात मोठा शारीरिक चाचणी बद्दल विद्यार्थ्यांचे खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. कुठं? मुंबईला. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर 100 मीटरचा आम्हाला तिथे कमी मार्क पडतात. मग 100 मीटरचे कसे मार्क कमी पडतात? आपल्याकडे एक ऋषिकेश तर स्वतः तिथे जाऊन ग्राउंड देऊन आलेले आहेत आणि ते तुम्हाला एक 5 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. सर काय करावं? त्यांनी मला सांगितलं की सर माझे 38 मार्क आले तिथं, कारण की माझा कमीत कमी 5 ते 6 मार्काचा तिथं लॉस झालेला आहे आणि तो लॉस महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्याला तो लॉस होऊ नये यासाठी त्यांनी थोडं सर म्हणले की मी एक व्हिडिओ घेतो तुमच्या युट्यूबवर, त्यासाठी ते तुम्हाला 5 मिनिटं मार्गदर्शन करतील की 100 मध्ये काय प्रॉब्लेम झाला, 100 मध्ये काय प्रॉब्लेम झाला, 1600 मीटर मध्ये काय प्रॉब्लेम झाला आणि गोळाफेक मध्ये काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला एक थोडक्यात ते सांगतील आणि ती तुमची चूक होऊ नये यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं थोडं समजून घ्या. सर या. थँक्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः 20 फेब्रुवारी 2025ला मुंबई मरोळला माझं हॉल तिकीट दुपारी 2 वाजता बोलवलं होतं. मला माझ्या ज्या चुका झाल्या पोलीस भरतीच्या ग्राउंडवर त्या तुमच्या चुका होऊ नये म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला आणि तुम्ही नक्की पाहावा व्हिडिओ हा संपूर्ण. तर पोलीस भरती 2026 काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो, म्हणजे ग्राउंड विषय हा, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्यावे. 2025-26 पोलीस भरतीवर ग्राउंड प्रक्रियेवर आपल्याला बोलायचं आहे. ज्याचं ग्राउंड बाकी आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा. आणि मी स्वतः मैदान चाचणी देऊन आलो. त्यांनी सरनं सांगितलं तसं 100 मीटरचं कसं आहे याच्याविषयी टोटल मी तुम्हाला 2 मिनिट सांगेल. 1600 मीटर काय आहे? 1600 मीटर म्हणजे ज्याची आता मी सांगितल्यानंतर 1600 मीटरची तयारी होत नाही, ज्याची ताकद आहे, जो खूप दिवसापासून तयारी करतो त्यांचं 1600 मीटर आउट ऑफ बसतोच. 1600 मीटर खेळ साधा नाही. 5 किलोमीटर तुम्ही 25 मिनिटात पळू शकता, पण 1600 मीटर पळण्यासाठी खूप ताकद लागते. गोळाफेक आता जे मित्र तयारी करत आहेत तिथं सर्कल असते गोळा फेकायला, सर्कल मधून जे तयारी करत आहेत त्यांचा गोळा नक्कीच आउट ऑफ जातो. तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 100 मीटरला निघते वेळेस आणि सिटी वाज म्हणजे बघा हे 1 2 3 4 मुलं एका वेळेस सोडत आहेत. हा मुलगा 90 मीटरला गेला, हे सगळे चारी म्हणजे 90 मीटर पर्यंत गेले की सिटी वाजवत आहेत. मग हे समोर जात आहेत, म्हणजे सिटी त्याच्याकडे शिट्टी वाजवण्याकडे. आपण 4था-5वा नंबर असला तर आपण याच्याकडे बघा कधी शिट्टी वाजवायत कधी नाही. हे जर थोडं तुम्ही नियम लावून मन लावून जर बघितलं आणि तुम्ही जे तुमच्यासोबत चौघं पळणार आहेत त्यांना पण म्हणायचं शिट्टी वाजण्याच्या अगोदर, शिट्टी म्हणजे त्याच्या तोंडात चालली ना तेव्हाच निघूत आपण, बघा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. 1-2 किती हो शिट्टी वाजवायला निघताना तुमचे 2-3 सेकंद जातात. तिथंच 3 सेकंद म्हणजे 15 मार्क पडायच्या जागी तुम्हाला किती 8 पडतात डायरेक्ट, कारण की पहिल्यांदा 3 नंतर 2 कसे वजा होतात 3 2 2 2 5 2 4 म्हणजे 7 मार्क तुमचे प्लस होऊ शकतात त्या 3 सेकंदामुळे. म्हणून तुम्ही हे लक्ष देऊन ऐका. 100 मीटरला निघताना तुम्ही अगोदरच निघायचा प्रयत्न करा. शिट्टी वाजवा, ते शिट्टीचे वाजवायला माणूस आहे ना ते त्याच्याकडे पहा, ते कधी वाजवत आहे काय नाही ते तुमच्या समोरच बसलेलं आहे. मग 100 मीटरचा इंड इथं होत आहे, पण तुम्ही इथं डायरेक्ट थांबू नका, थोडं समोर जा, कारण की इथं थांबल्या म्हणजे तुम्हाला आधीच ब्रेक लावावा लागते. थोडं समोर जा, थोडं समोर. 100 मीटर म्हणजे तुम्ही 130 मीटर मारा. सुरुवात घेता नंतर इथून चिप कशी आहे सांगतो. चिप फक्त एंडिंगला आहे आणि निघते वेळेस शिटी आहे. निघते वेळेस चिपचं त्याचं काय घेणं देणं नाही. निघते वेळेस शिटी वाजली की चिप चालू होणार आणि शेवटीला तुम्ही इथं एंड झाला की चिप बंद होणार. 100 मीटरचं समजलं की हेच सांगायचं. 100 मीटरचा उद्देश माझा हेच आहे की तुम्ही शिटी वाजवताना ते शिटी वाजवत आहे त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका, म्हणजे पहा ते, आणि ते आवाज आल्या लगेच निघा. म्हणजे थोडं अगोदर निघाल तरी चालते. मुंबई मरोळसाठी सांगतोय, बाकीचं मी माझा जे अनुभव आहे ते सांगत आहे मी. 1600 मीटरचा होता 2 मिनिटात. 1600 मीटरचा ऐका. 1600 मीटर 1600 मीटर साठी सांगायचं म्हणलं मित्र हो, ज्यांची 1 वर्षापासून तयारी आहे 2 वर्षापासून तयारी, त्यांना मी सांगू शकत नाही. ते 1600 मीटर मारूच शकतात आउट ऑफ. ज्यांनी आता 2 महिने 3 महिने चालू केली तयारी त्यांच्यासाठी सांगायचं म्हणलं तर तुम्ही पहिला राऊंड, तिथं काही मुलं कसे करत आहेत पहिला राऊंडच स्पीड मध्ये पळत आहेत. तुम्हाला किती राऊंड पळायचे? 4 राऊंड. इथं चिप असते, इथं चालू झालं, इथं म्हणजे इथं 1 2 3 4 वेळेस इथं आले की तुमचा टाइम स्वतःचे 4ला 4 राऊंड मोपायचे आहेत. कोणताही पोलीसवाला तुमचा राऊंड मोपणार नाही. ते 4 राऊंड स्वतः मोपायचे आहेत. म्हणजे पहिला राऊंड काही मुलं नवीन आहेत ते पहिल्याच राऊंड स्पीड मध्ये पळत आहेत, थांबत आहेत. जे ज्यांना अनुभव आहे तो पहिला मजा मनानंतर पहिला राऊंड 1:30 मध्ये आला, नंतर 1:20, मग नंतर 1:15 आले तर चांगल्या प्रकारे बसू शकतो 1600 मीटर.
हे ज्यांचं 1-2 वर्ष झालं चालू आहे ते मारू शकतात, आणि ज्यांचं नाही ते 1.5 मिनिटात, 5 मिनिट 50 सेकंदाच्या अगोदर 16 मिनिटात सुद्धा पळू शकतात. आणि गोळा फेकाचं सांगायचं म्हणलं, गोळा फेक खूप म्हणजे म्हणजे म्हणा 90% लोकांचा गोळा आउटऑफ असतो. 90% लोकांचा गोळा कसा असतो, आउटऑफच असतो. गोळा फेक 15, 12, 10 असे मार्क. आणि माझं सांगायचं म्हणजे मोठेपणा नाही, छोटेपणा सांगतो की मला गोळ्याला फक्त 8 मार्क आलेले आहेत. जर गोळ्याला म्हणजे टोटल झालेले 38, आणि गोळ्याला जर 8 हे प्लस झाले असले तर माझं ग्राउंड किती व्हायले बघा, 18, 16, 3 आणि 1 4, 46 मार्काचं ग्राउंड व्हायले. जोक आहे का, एवढं ग्राउंड व्हायले. म्हणजे 8 पडलेत म्हणजे 7 कमी पडलेत. सॉरी हा, 7 कमी पडलेत. म्हणजे हे 7 जर प्लस केले, -5चे 7 जर प्लस केले तर माझे 45 मार्काचं ग्राउंड व्हायले. आणि 90% गोळ्याला काही ताकद लागत नाही, काहीच नाही. ज्याचं आउट ऑफ आहे म्हणजे ते गोळा टाकू शकतो. एवढंच सांगायचं आहे तुम्हाला. सर विषयी अनेक सर काहीतरी सांगतील मला जे बोलायचं आहे ते. सरांनी सांगितलं की एक 50 पैकी 38 मार्काचं ग्राउंड झालेलं आहे. सर 38 मार्काचं ग्राउंड, हा पहा विद्यार्थी मित्रांनो, 38 मार्काचं सरांनी ग्राउंड कसं मारलं. सरनं 100 मीटर साठी त्यांना मार्क पडले. 100 मीटरला, सर थांबा 1 मिनिट, इथं थांबा. हा सर, 100 मीटरला मार्क किती पडले तुम्हाला? 100 मीटरला मार्क किती पडले? 12. 100 मीटरला सरांना 12 मार्क पडले. 1600 मीटरला मार्क किती पडले सर? माझा टाइम आता 1600ला 5:48. हा 5:48. मार्क किती पडले? 16. 5:48. 5:23 आता माझा टाइम. 5:23 आला टाइम. 5:23. हा हा, मार्क आले 18. मार्क आले 18 मार्क आले. हा, आणि त्याच्यानंतर 1600. गोळ्याला फक्त 8 मार्क पडले. हा, गोळ्याला सरांना 8 मार्क पडले. हा पहा, 18 आणि 8 किती रे बाळांनो? 26 आणि 12 मिळून 38 मार्क सरांचं ग्राउंड झालं. किती मार्काचं झालं? 38. आता सरांची चूक सांगायचं म्हणजे काय, 1600 मीटर त्यांनी चांगलं मारलं. ठीक आहे बाबा, 18 मार्काचं 1600 मीटर मारलं 20 पैकी. कारण की जर 5-10ला तुम्हाला आउट ऑफ आहे, ते सरांनी सांगितलं की तिथे ताकद लागते, प्रॅक्टिस लागते. जो विद्यार्थी 1 वर्षापासून, 1.5 वर्षापासून, 6 महिन्यापासून कमीत कमी प्रॅक्टिस करत असेल त्यानंच तो 1600 मीटर मारू शकतो. 1600 मीटरचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कसा आहे सगळ्यात जास्त 100 मीटरचा. ते काय म्हणतात इकडे लक्ष द्या. 100 मीटर तुमच्या सोबत किती मुलं पळणार आहेत? 4 मुलं पळणार आहेत. एकाच वेळेस वन टाइम मध्ये तुम्हाला 4 मुलं सोडणार आहे, आणि सोडल्यानंतर त्या 4ही मुलांना तुम्ही अगोदर सूचना द्या की आपण एकदाच पळायचे. सिटी केव्हाही वाजू, सिटीचं काही देणं घेणं नाही. सिटी वाजण्याच्या अगोदरच एकदाच सुटायचं. सिटी ज्या वेळेस वाजली तेव्हा आपला टाइम काय होणार आहे? स्टार्ट होणार आहे. समजते? सगळ्यात महत्वाचा पॉइंट हे आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचे 100 मीटरला डायरेक्टली मार्क किती वाढतात हे समजून घ्या. जसं सरांना मार्क 3 कमी पडले, इथं सरांना 15 मार्क, म्हणजे याचा अर्थ 3 मार्क प्लस झाले असते. इथं 3 मार्क काय झाले असते? प्लस झाले असते. आणि गोळा त्यांचा काही गोष्टीमुळे चुकीनं कमी पडला असेल, पण गोळा सुद्धा सगळ्यांच्या हातचे मार्क आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे? 100 मीटरचा. आणि 100 मीटरचा एकच डोक्यात ठेवायचं, सोबतच्या 4ही मुलांना अगोदरच सांगायचं, सर किती मुलं सोडतात वन टाइम मध्ये? 4 मुलं सोडतात ना. कुठं? मुंबई मरोळला. समोरचे 4 मुलं 80 किंवा 90 मीटरला गेले की सिटी वाजवत आहेत. हा बघा, आपल्या समोरचे 80-90 मीटर, म्हणजे राहिलेत किती? 10 मीटर. राहिले अंतर किती? 10 मीटर. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर लगेच तुमचं काय होणार आहे? तिथं लगेच म्हणजे तिथं आउट ऑफ मार्क पडणार आहे. थोडक्यात समजते का? म्हणजे त्या तुम्ही 4ही मुलांना सूचना देण्याचा प्रयत्न करा. माझं सांगा, गोळा फेकला माझं सर पहिला फॉल झाला. पहिला फॉल झाल्यामुळे मी घाबरलो, आणि दुसरा पण कमीच टाकला. ते सांगा बघा. हा, आता गोळा सरांच 3 चान्स असतात. 3 चान्स असतात. गोळ्यामध्ये तुम्ही गलती करू नका. आपला पहिला गेला फेल, जाऊ द्या. एकदम फ्री माइंड न टाका. दुसरा गेला, जाऊ द्या. पण तिसरा बी अजून फेल जाते म्हणून याची गडबड करू नका. तिसरा फेल गेला तर मागचे 2 जे जास्त पडलेत ते त्याचे ग्रही धरल्या जातील. मी काय बोलतोय एक समजते का? पण तिसरा आउट ऑफ टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तिसरा फेल गेला याचा अर्थ तुम्हाला बाद केल्या जात नाही, बाद करणार नाही. यस, म्हणजे पहिला गोळा गेला, तुम्ही पहिला गोळ गेल्यानंतर तुम्हाला झाला फॉल झाला. त्याच्यानंतर दुसरा गोळा टाकला. दुसरा गोळा टाकल्यानंतर तुम्हाला 3 चान्सेस आहेत. चांगलाही मार्काचा गोळा टाकला तर तिसरा गोळा अजून जर टाकायचा असेल तर तिसरा होईल तेवढा जोर लावून टाकण्याचा प्रयत्न करा. कळलं का? म्हणजे तिन्ही मध्ये जे जास्त आहे तो तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे. कळते? म्हणजे गडबड करू नका की शेवटचा तिसरा आहे म्हणून आपण आता फॉल जर झाला तर आपलं म्हणजे जो तिसरा पडला त्याचे मार्क धरले जातील, असं काही नाही. समजते?
येस, म्हणजे गोळ्याबद्दल सर सांगतील. म्हणजे पहिला गेल्यानंतर जर पहिला टाकला तर फॉल झाला सर, बैल तेवढं पहिला फॉल करायचा प्रयत्न करू नका, कारण की हा. मन हे होते. हा, मन खचून जातं असं सरांचं म्हणणं आहे. पहिला टाकला गोळा, पहिला जर समजा तुमचा आणि तिथं मुंबई मनोरला असतात गोळा फेकसाठी. एक मिनिट, आता हे हे इथून आपण गोळा टाकता, हा. म्हणजे इथं 15 मार्क, इथं 12, इथं 10 समजा, तर तिथं असं रेषा वगैरे काहीच लावल्या हा. नाही. मी ऑब्जेक्शन घेणार होतो याच्याविषयी, पण खूप आमचं ग्राउंड सर बादली बनवली नव्हती. काहीच बनवली नाही. 8:30 वाजता आम्ही बाहेर येतो, इथं काहीच नाही. इथं कॅमेरा ठेवायचे, इथून कॅमेरा, इथं लाल लाईट चमकाली, इथं हे ऊस ठेवायचे, ते असं ठेवायचं. म्हणजे इथं 12 मार्क आपल्याला काही समजणार नाही. आपण तिथं लाईट लावल्या नाहीत सर, तिथं ऑब्जेक्शन. त्यांनी इथं मार्क असे टाकले नाहीत, 8, 10 जे काही. मार्क इथं 15 असतील, नंतर 12 असतील, लाईन सुद्धा टाकली नंतर नाही 10 असतील, नंतर 8 असतील, पहिल्यांदा 3. त्यांनी लाईन सुद्धा टाकली नाही. फक्त शेवटला फक्त त्यांनी एक लाईन टाकलेली आहे, मधात लाईन सुद्धा टाकली नाही. अच्छा, हा, मुंबई मनोरला खूप चुकीचं केलेलं आहे गोळ्या म्हणजे तिथं बादली बनवलेली नाही, नाही, फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 15 मार्काचं टाकलेलं आहे. बस. बाकी त्याने कॅमेरा घ्यायले, ते चिमकाले डायरेक्ट एक शेवटची लाईन अशी मारलेली आहे बाकी कोणतीच line 15 नाही. मार्कची. डायरेक्ट त्याच्यानंतर 3 मार्काची कटिंग होते, डायरेक्टली काय होणार, 12 होणार, त्याच्यानंतर 10 होणार, त्याच्यानंतर 8. ही अशी मार्किंग तिथं या केलेली नाही. मार्कामुळे सर गोळा मुलांचा, मला मुंबई पोलीसला विनंती आहे की तुम्ही हे सुधारा. हे असं चान्स नाही, म्हणजे आपल्याला काय सर, जे मार्क दिसले ना त्याच्याद्वारे टाकत असते मुलं. हा, म्हणजे मार्क जर आपल्याला कळले टाकल्यानंतर, तर आपला प्लस पॉइंट होतो की आपल्याला आता किती टाकायचे. सर टोटल मार्क म्हणजे 100 मीटर अगोदर झाले, 100 मीटरला किती मार्क पडले हे लगेच समजत नाही. बर, 1600 झाल्याच्या नंतर लगेच समजत नाही. गोळा झाल्यावर सर टोटल झाल्याच्या नंतर 2-3 घंट्याच्या नंतर ते एकदाच लिस्ट यायला सगळ्या, म्हणजे आपल्याला किती मार्क पडले ते सगळं झाल्याच्या नंतर पाहिजे. म्हणजे एका बाकी छोट्या जिल्ह्यामध्ये कसं असते, 100 मीटर झालं तुमचं लगेच येणार, तुम्ही सही करणार आणि दुसरा इव्हेंट होणार, हे असं आहे. बघा, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ ऐका. सरांनी, ऋषिकेश पाटील सर त्यांचं नाव आहे, त्यांनी खूप महत्वाच्या स्वतः त्यांनी अनुभव तिथं घेतलेला आहे. आणि हा अनुभव घेऊन आल्यानंतर सर म्हणले की मला एक व्हिडिओ तयार करायचे विद्यार्थ्यांसाठी. मग त्यांना म्हणलं सर करू शकता तुम्ही. खूप महत्वाचा व्हिडिओ त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. 100च प्रॉब्लेम जो काही होत आहे तो 100चा तुमचा प्रॉब्लेम दूर होईल. फक्त सोबतचे 4 जे मित्र आहेत त्यांना तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा. इथं एक सांगायचं म्हणलं, पूर्व तयारी म्हणजे पोलीस भरतीची आहे. म्हणजे ग्राउंडच्या अगोदरच्या 2 दिवस काय करायचं, 2 मिनिटं ऐकावी. ग्राउंडच्या अगोदर 2 दिवस सर मुलं काय करतात, पोटभर जेवतात. हे एक दिवस, म्हणजे आज कोणता वार आहे सर, सोमवार. आज सोमवार आहे. सोमवार आज आहे. आज सकाळी 6 वाजता ज्यांचं ग्राउंड आहे 6 AM ला, मग त्यांनी रविवारी संध्याकाळी पोटभर जेवू शकतात सर. ते संध्याकाळी त्यांनी सकाळी काय घ्यायचं ग्राउंडवर, फक्त सर ते ORS असते ना, ते ORS ची एक पुडी घेऊन जा आणि सकाळी तुम्ही नारळ पाणी पिऊन जा. बाकी काहीच खाऊ नका. काही मुलं म्हणत आहे तुम्ही खा खाल्ल्याच्या नंतर हे पोट दुखते. ज्यांचं ग्राउंड सायंकाळी आहे त्यांनी सकाळी जेवू शकता सर. बाकी काहीच नाही. तुमची झेंडूबामची पुडी ते, आणि मुंबई पोलीस तुम्हाला घडी पण घेऊन जाऊ देत नाहीत मधात सर. तुमचं सगळं अलीकडे ठेवत आहेत, बॅग ते वगैरे काही नाही. फळं वगैरे घेऊन जाऊ शकतात, पण ते झेंडूबाम वगैरे काहीच नेऊ देत नाहीत. त्यांनी एक चेक करत आहेत. तुम्ही म्हणजे फळं नेऊ शकता मधात, पण जास्तही फळं नाही, जास्तही खायचं नाही सर. पण 100 आणि 1600 मीटर झाल्याच्या नंतर तुम्ही जे फळं नेलेत की नाही, गोळा फेक होण्याच्या आधी अर्धा तास देतात, तुम्ही ते नक्की खा. कारण की गोळा फेक झाल्यावर आपल्याला घरीच यायचे. म्हणजे गोळा फेकताना तुम्हाला एनर्जी जास्त येते ना, तुमचं पोट दुखणार नाही, काही नाही. म्हणजे ते माझं म्हणणं हेच आहे, 100 आणि 1600 झाल्याच्या नंतर तुम्ही ते जे फळं नेलेत ते तुम्ही गोळा फेकच्या आधी खा. तुम्हाला ताकद येते आणि गोळा तुमचा आउट ऑफ जातो. एवढंच सांगायचं आहे. आणि तुम्ही संध्याकाळी जर तुमचं बॉडी मसाज, म्हणजे जर मित्र रूमला असलं तर संध्याकाळी झोपताना थोडं मसाज करून झोपी जा. व्यवस्थित सकाळी उठून ग्राउंड जा. काहीच नाही, काही खाण्यानं पिण्यानं काहीच नाही. ज्याची हिंमत आहे, ज्याची ताकद आहे त्याचं ग्राउंड नक्कीच येते. ज्याचा गोळा आउट ऑफ आहे त्याचं ग्राउंड एकदम चांगलं येत आहे. गोळ्यामुळे माझं ग्राउंड कमी आले. एवढंच सांगतो सर. शेवट करतील व्हिडिओचा. खूप धन्यवाद सर. खूप छानपैकी मुलांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन केलं मुंबईतले. कारण की महाराष्ट्रातल्या जवळपास 50 ते 60% मुलांचा मुंबईलाच फॉर्म असतो. अजून सर 90% मुलांचं ग्राउंड राहिलं आहे. आता झालेला आहे 40-50 हजाराचा. टोटल फॉर्म 3 लाखच्या जवळपास आलेले. बघा, बाकीच्या मुलांनी नक्कीच हा व्हिडिओ पाहावा. नक्कीच व्हिडिओ पहा. आणि जवळपास ह्या व्हिडिओला काही जण जर विद्यार्थींना जर पुढच्या पाठवायचं असेल तर शेअर करा. आणि शेअर केल्यामुळे खरंच तुमच्यासोबत तुमच्या मित्रांचाही खूप फायदा होईल. कारण की 100 मीटरला फायदा होण्याचे चान्सेस आहेत. येस, इथं थांबूया. बाय.